जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2023 आणि विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटचा टप्पा म्हणजे तुमचं ग्राउंड. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेखीमध्ये किती मार्क आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला ग्राउंड किती मारायचं आहे, त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये किती स्पर्धा आहे, 54+ मार्क घेणारे किती विद्यार्थी आहे, तुमच्या कास्टमध्ये एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन असणार आहे आणि स्पर्धा ही कशी होणार आहे. ठाण्यासाठी आपण स्पेशल घेऊन आलेला व्हिडिओ. याआधी आपण नागपूरसाठी आणलेला होता. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर इथे तुम्हाला आय बटनवर तो व्हिडिओ मिळून जाईल, तो बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपला नाशिक जिल्ह्यासाठी वनरक्षकसाठी विद्यार्थी मित्रांनो, एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन असणार आहे, महिलांमध्ये किती कॉम्पिटिशन असणार आहे आणि ग्राउंड किती घ्यायचं आहे तुम्हाला. लेखी कितीही पडली असेल तुम्हाला, पण ग्राउंड किती घ्यायचं आहे आणि स्पर्धा ही कोणत्या कास्टमध्ये सर्वात जास्त आहे, ती संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर आताचा जो व्हिडिओ आहे हा फक्त ठाणेसाठी आहे. फक्त हा ठाणेसाठी नाही विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला यावरून माहिती पडेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला किती मार्क घ्यायचे आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही यादी जी कोणत्या कास्टसाठी किती स्पर्धा आहे ही यादी तुम्हाला पाहिजे असेल, हा फोटो पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण माहिती सुरुवातीला समजून घ्या, तेव्हाच तो टेबल तुम्हाला समजणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ठाणे वनवृत्तातील पदांचा गोषवार. सुरुवातीला आपण पदे बघणार आहोत. इथे सर्वात जास्त पदे आहे. टॉप 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये इथे सर्वात जास्त जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, अजासाठी 22 जागा आहे, अजसाठी 28, विजा असाठी 13, भजबसाठी 9, भजकसाठी 8, भजडसाठी 4, इमावसाठी 67, विमाप्रसाठी 4, आधुघसाठी 22, अराखीवसाठी 89 आणि एकूण जागा आहे 266. आणि महिलांना जर बघायला गेलो तर 7 जागा या महिलांसाठी आहे. सर्वसाधारण 8 जागा आहे अजासाठी. त्यानंतर अजसाठी म्हणजे एस टीसाठी 6 जागा आहे, सर्वसाधारण महिलांसाठी 8, विजासाठी 4 जागा आहे, सर्वसाधारण महिलांसाठी 4, भजबसाठी म्हणजेच एन टी पीसाठी 2 जागा, सर्वसाधारण महिलांसाठी 4, भजकसाठी सर्वसाधारण 4, महिलांसाठी 2, भजडसाठी 2, सर्वसाधारण महिलांसाठी 2, इमाव म्हणजे ओबीसीसाठी सर्वसाधारण 14, महिलांसाठी 20, विमाप्र 2, सर्वसाधारण महिलांसाठी 2, आदुग म्हणजे ईडब्ल्यू साठी सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी सुद्धा 2, अराखीव म्हणजे ओपनसाठी 20 जागा, सर्वसाधारण महिलांसाठी 26, एकूण सर्वसाधारण जागा 69 आणि महिलांसाठी 82. या वनरक्षकच्या भरतीमध्ये जर आपण सर्व काही बघायला गेलो तर महिलांसाठी भरपूर अशा जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या मध्ये महिलांना खूप काही बेनिफिट मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडमध्ये सुद्धा आणि स्पर्धेमध्ये सुद्धा. तर हा चान्स महिलांनी सोडू नका. सर्वात जास्त ग्राउंड मारा आणि ग्राउंड खूप चांगल्या पद्धतीने द्या. तर बघा, तर पहा, वनरक्षक भरती 2023 ठाणे सर्कलसाठी आपण हा काढलेला विद्यार्थी मित्रांनो. आपण स्वतः ॲनालिसिस करून हे सर्व काही काढलेलं आहे. कोणत्याही वेबसाईटवर तुम्हाला मिळणार नाही आहे, कारण की ऑफिशियल अजूनपर्यंत आलेलं नाही आहे ठाण्यासाठी. म्हणून विद्यार्थ्यांची खूप क्वेरी होती की सर ठाण्याचं काही आलं काय, आणि आलं असेल तर आम्हाला सांगा. तर अजूनपर्यंत काही आलेलं नाही आहे, आपण स्वतः काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, मार्क 54+ मार्क घेणारे विद्यार्थी टोटल बघा, सर्वसाधारण आणि मेल फिमेल यामध्ये सर्व काही आपण इन्क्लूड केलं आहे. तर पहा, ओपनसाठी एकूण विद्यार्थ्यांनी लेखी दिलेली आहे 22,537 आणि त्यापैकी 54+ मार्क घेणारे विद्यार्थी आहे 15,157. त्यानंतर एस सीसाठी लेखी देणारे एकूण विद्यार्थी आहे 14,304 आणि 54 किंवा 54+ मार्क घेणारे विद्यार्थी आहे 10,006. त्यानंतर बघा, एस टीसाठी एकूण विद्यार्थ्यांनी लेखी दिलेली आहे 21,128 आणि 12,035 विद्यार्थ्यांनी 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहे. त्यानंतर ओबीसी 20,865 विद्यार्थ्यांनी लेखी दिलेली आहे आणि 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आहे 15,946. त्यानंतर ई डब्ल्यू एस आहे, ई डब्ल्यू एसमध्ये 9,000
471 विद्यार्थ्यांनी लेखी दिली आणि 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आहे 7916. त्यानंतर एन टी पीमध्ये आहे 3156 विद्यार्थ्यांनी लेखी दिली. 2310 विद्यार्थी हे 54 किंवा 54पेक्षा मार्क घेणारे आहे. त्यानंतर एन टी सीमध्ये जर बघायला गेलो आपण तर 8219 विद्यार्थ्यांनी लेखी दिली आणि 6348 विद्यार्थ्यांनी 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहे. त्यानंतर एन टी पीमध्ये 5279 विद्यार्थ्यांनी लेखी दिली आणि 4070 विद्यार्थी हे 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क घेणारे आहे. त्यानंतर VJA 8824 विद्यार्थ्यांनी लेखी दिली आणि 6126 विद्यार्थी 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क घेणारे आहे. त्यानंतर एस बी सीमध्ये 959 विद्यार्थ्यांनी लेखी दिली आणि 681 विद्यार्थ्याला हे 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एका जागेसाठी ठाणेमध्ये किती स्पर्धा आहे हे बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, ओपनसाठी 191 विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. त्यानंतर SC साठी 454 विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी. आपण जे काही सांगतोय ते एका जागेसाठी सांगतोय कास्ट वाईज. त्यानंतर बघा, ST मध्ये 167 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी. त्यानंतर OBC मध्ये 238 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे OBC मध्ये. त्यानंतर आहे EWS मध्ये एका जागेसाठी 359 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे. NTB मध्ये 256 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी. NTC मध्ये 793 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी. आणि NTB मध्ये एका जागेसाठी 1017 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन खूप टफ होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही कोणतंही वनवृत्त बघा, सर्वात जास्त कॉम्पिटिशन हे वन विभागामध्ये यावर्षी तुम्हाला दिसणार आहे. कारण की निगेटिव्ह मार्किंग नव्हती आणि 2 तास वेळ होता आणि फक्त 60 प्रश्न होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क चांगले पडलेले आहे लेखीमध्ये. आणि ग्राउंड सुद्धा तुम्हाला किती मारावं लागणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर VJA मध्ये 471 स्पर्धा एका जागेसाठी आणि SBC मध्ये एका जागेसाठी 170 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे. तर बघा, आपण आता कट ऑफ बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क घ्यावे लागणार आहे. तर पहा, तुम्हाला 80 पैकी 80 मार्क हे घेणेच आहे. कारण की जरी आपण एक VJA पकडलं तर इथे 471 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे एका जागेसाठी. या 471 मधील एका विद्यार्थ्यांनी जरी आउट ऑफ ग्राउंड मारलं तरी तो सिलेक्ट होणार आहे. आणि 471 मुलं जर आपण ग्राउंडला उतरवले तर त्यापैकी एक ना एक हिरा हा निघणारच आहे. म्हणूनच आपण राज्य उत्पादन शुल्कामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की कट ऑफ किती जाणार आहे. तरी पण विद्यार्थी निगेटिव्ह कमेंट करतात. कारण की तुम्हाला पेपर टफ गेला म्हणजे सर्वांना पेपर टफ नाही जात असतो विद्यार्थी मित्रांनो. कारण की विद्यार्थी इतका अभ्यास करतात की त्यांचं पेपरची जी प्रॅक्टिस आहे ते सुद्धा असते आणि त्यांची रीडिंग स्किल, त्यांची रायटिंग स्किल, त्यांची जी मेंटॅलिटी आहे ती खूप स्ट्रॉंग असते. त्यामुळेच ते पेपर कवर करू शकतात. ग्राउंडसुद्धा ते लवकर कवर करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा करू शकता. फक्त सातत्य, संयम आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात. तर त्यासाठीच तुम्ही दिवस रात्र अभ्यास करत राहा, ग्राउंड करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही तुम्हाला PDF पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. धन्यवाद.